नांदेडचे माजी खासदार आणि लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात एका चिमुकलीच्या भाषणानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। नांदेडच्या विकासासाठी आणि कष्टकरी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी चिखलीकरांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद मिळावं अशी थेट इच्छा मनवा पावडे या चिमुकलीने व्यक्त केली आहे। इतकंच नाही तर यासाठी देवाकडे साकडं घालणार असल्याचंही ती म्हणाली। तिच्या या भावूक आणि हृदयस्पर्शी भाषणामुळे उपस्थितांची मनं जिंकली गेली असून नांदेडकरांची हीच भावना असल्याचं तिच्या वडिलांनीही सांगितलंय। या आनंदाच्या दिवशी त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलायची संधी मला मिळाली आहे। याचा मला खूप आनंद होत आहे। माझे पप्पा साहेबांच्या पक्षात काम करतात, पण साहेबांनी तिला कार्यकर्ते म्हणून नाही तर मानसपुत्र म्हणून पप्पांना प्रेम दिले आणि मला त्यांच्या नातीसारखं जपतात। ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे। साहेब सगळ्यांना प्रेमाने बोलतात, जनतेची कामे करतात, सगळ्यांची काळजी घेतात, अडचणीत आलेल्या प्रत्येकाची अडचण सोडवतात, म्हणून त्यांच्या माणसं प्रेम करतात, म्हणून ते खऱ्या अर्थाने नांदेड जिल्ह्याचे लोक नेते आहेत। माझी मम्मी आणि पप्पा मला नेहमी सांगतात की माणूस हा पदावर नाही तर माणुसकीमुळे मोठा असतो। साहेबाकडे बघितलं की मला ह्या वाक्याचा खरा अर्थ समजतो। मला हे मोठं झालं की शक्य तितकं लोकांची मदत करायची आहे। साहेब तुम्ही अनेक वेळा आमदार आणि खासदार म्हणून जनतेची निस्वार्थ सेवा केली आहे आणि करत आहात। तुमच्या कामामुळे हजारो लोकांच्या जीवनात बदल घडला आहे। आज माझी मनापासून एकच इच्छा आणि स्वप्न आहे की चिखलीकर साहेब तुम्ही लवकरच महाराष्ट्राचे मंत्री व्हावे। तुमच्यासारखे प्रामाणिक आणि जनतेवर प्रेम करण्याच्या व्यक्तीला मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली व नांदेड जिल्ह्याचा विकास व्हावा हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे आणि देव पण माझी इच्छा लवकरच पूर्ण करत ही माझी खात्री आहे। आणि शेवटी माझ्याकडून आणि आमच्या पावरे परिवाराकडून साहेबांना वाढदिवसाचे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। या जिल्ह्याचे माजी खासदार तथा लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार, लोकप्रिय नेते, जिल्ह्याचे नेते माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या 65व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम इथे घेण्यात आलेला आहे आणि प्रचंड असा प्रतिसाद या लोकांचा इथं मिळालेला आहे। चिखलीकर साहेबाबद्दल त्यांच्या सर्व कुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित होतं आणि आज मी असेल, आमचा सहकारी संग्राम मोरे व आमची पूर्ण टीम इथं अतिशय यशस्वीरित्या हा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि सर्वांनी इथं आलात, वेळातला वेळ काढून त्याबद्दल साहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला सर्व इथं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय उपस्थित होता त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो। हा कार्यक्रम पूर्ण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माझे पूर्ण सहकारी काल 3 दिवसापासून सातत्यानं काम करत होते आणि आज हा कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये पार पडला आहे। एका चिमुकलीने मंत्री व्हावेत अशा शुभेच्छा देखील दिल्या। चिमुकलीनं जरी मंत्री व्हावेत ही इच्छा व्यक्त केली असेल तरी या नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची, सामान्य माणसाची, इथल्या कष्टकरी शेतकऱ्यांची हीच इच्छा आहे की माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब मंत्री व्हावेत। आम्हीही देवाकडे हे साकडं घातलेलं आहे आणि निश्चितच आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या काही कालावधीमध्ये या नांदेड जिल्ह्याचा ढाण्या वाघ हा महाराष्ट्राचा मंत्री म्हणून शपथ घेईल ही सुद्धा आम्हाला खात्री आहे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।